तर मित्रांनो, मुंबईला जायचा प्लॅन आपला कॅन्सल झाला कारण का भरपूर लेट झाला. गाडी पण नव्हती लवकर, ही गाडी लवकर येणार होती. म्हटलं राहून दे, आता उद्याचा दिवस ते बम मारू ऑफिससाठी. जाऊ जरा, आजचा दिवस सुट्टी घेऊ. आणि आज जरा आता बोलतात की कुठली रे ऋषी बोलतात ते शिवसृष्टी ना, शिवसृष्टी तिकडे आता आम्ही चाललोय दोघं भगवती किल्ला तिकडे चाललोय. आणि आज काहीतरी विठोबाची जत्रा पण आहे रत्नागिरीमध्ये, तर चाललोय आम्ही. आणि आमची गाडी बघा, जे आम्ही प्रयत्न करतो अतनाच एकदम प्रयत्न करत होतो की ती गाडी आमची चालू होऊन दे, चालू होऊन दे, चालू होऊन दे. फायनली बघा बघा गाडी आमची फायनली बघा फायनली चालू झालेली आहे. धन्नो हे बघा. तर मग चला भेटू आपण. आधी आम्ही विठोबाची जत्रा नाही रे, आधी शिवसृष्टी का, आज शिवसृष्टी बघा जाऊ सनसेट पॉईंट बघण्यासाठी. नंतर मग खालती आम्ही जत्रेमध्ये येऊ. बघूया ती कशी आहे आमची शिवसृष्टी. बोलतात सर्वात चांगलीच आहे करून, बघू एकदा अनुभव घेऊ आपण पण. चला मग तर भेटूया. तर मित्रांनो, मी ॲक्च्युली दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो होतो की आमच्या लाजूल शिंदेवाडीतून वरती करबोडे फाट्यावर जायला एक शॉर्टकट म्हणून रस्ता होतोय. तिथं काम चालू होतं, पण आता थोडंफार म्हणजे मातीचीच लेवल झाले. तर आता आम्ही त्या रस्त्याने ट्राय करतो जाण्यासाठी. आमची धन्नो तर बिंदास जाणार, काही टेन्शन नाही त्या गाडीचं. तर दाखवतो तुम्हाला. तर बऱ्यापैकी रस्ता आहे, खूप व्यवस्थित. टू व्हीलर येऊ शकतो, फोर व्हीलर पण येऊ शकतो, काय आहे नाही. तर थोडी चिखल आहे म्हणून थोडा फोर व्हीलरवाला अडकू शकतो मध्ये मध्ये. रस्ता व्यवस्थित आहे खूप. हा रस्ता आहे ना, जो आम्ही दाखवलो मग कशी कच्चा रस्ता, तो इकडे बाहेर पडतो करबोडे फाट्यावर डायरेक्ट. मित्रांनो, इथे रिसॉर्ट झालाय, चांगला आहे खूप. आम्ही तर गेलो नाही अजून, तरी पण चांगलं आहे खूप. बाहेरून तर चांगलं वाटतंय बघा. याचं नाव काय आहे, एको वाईल्ड वॉटर पार्क. बघा, एकदा नक्की व्हिजिट करा इकडे. आपला निवली गणपतीपुळे रोडला आहे, निवलीच्या जवळच आहे खूप. आपलं हे बघा, हे आपल्या रत्नागिरीचं सरकार मारुती मंदिर. आपल्या महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेलं आहे इथे. आणि हे इकडे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. ग्रामीण लागतात आणि याच्या अपोजिट साईडला सिटी स्टँड आहे. इथून जत्रा चालू होते आपल्या रत्नागिरीची. हे राम मंदिर आहे, इथं आतमध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे. आतमध्ये आता बाईक अलाउड नाही.
बाप रे बाप, गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे आज. आम्ही आता जवळपास आलेलो आहोत. हो ना रे, जवळ आहे ना इथे फेसबुकची थोडं लांब आहे, म्हणजे थोडाफार काहीतरी पोहोचलेलं आहे. बघू जाऊन आता थोडा. फायनली पोहोचलो आहे आम्ही फेसबुकमध्ये. वा वा वा. तर मित्रांनो, तुम्ही किती मस्त अशा दृष्टीने काय बांधलं यार, शब्द अपुरे पडत आहेत स्तुती करताना. पण आपल्या भारतीय आरमाराचे जनक आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या विजापूरमध्ये पहिले स्थापन केलेले हे बोट तिथे एक छायाचित्र म्हणून लावलेलं आहे ते. पद्मदुर्ग किल्ला इथे त्याचे सर्व वर्णन दिलेले आहे. त्याच्यानंतर हा बघा इथे असा बनवून पण दाखवलेला आहे. छान अशी मस्त वाटते इथं आल्यावर आहे. हे बघा, बघू शकता बहुतेक किल्ल्यांची इथं अशी माहिती दिलेली आहे. इथे पण आहे हा बघा एक आपला, हा बहुतेक मला वाटतं, हां सॉरी मला पण माहिती नाही याचे नाव. इथे खादेरी किल्ला म्हणून आहे. मस्त बांधले यार, फर्स्ट टाइम आलो मी, पहिल्यांदा झालंय नवीन बांधल्यापासून. नक्की एकदा, नक्की खरं सांगतो मी, मनापासून सांगतो, एकदा नक्की व्हिजिट करा. इथे खूप छान बांधले, खूप म्हणजे खूप छान. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची पण प्रतिमा खूप खूप छान हे दर्शवली आहे. इथे तानाजी मालुसरे पण आहे तिथे. बाजीप्रभू देशपांडे छान असं रीतीने दर्शवलेले आहे. तिथे खूप असे आहेत. आपले छत्रपती संभाजी महाराजांची पण प्रतिमा दाखवलेली आहे इथे. खूप म्हणजे खूप छान, मस्त वाटतं खूप. बघू शकता हा आपला दुर्गराज राजगड. खूप असं म्हणजे त्यावेळी आम्ही जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळी असं इथं काहीच नव्हतं, काहीच नाही. फक्त इथं यायचे, मजा करायचो आम्ही, फिरायचो, टाइमपास करायचो आणि निघायचो. कोल्हे वगैरे ओरडतात तिकडं खूप. आवाज आहे का? कोल्हे ना, कुत्रे की कोल्हे कोणीतरी आहेत.
ज्यांना कोणाला ही म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती कोणाला येत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. खूप छान आहे. मला तर येतेच. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शा सून शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. किल्ल्याची माहिती दाखवलेली आहे. हे बघा खूप छान अशा रीतीने सर्व जर दाखवलेलं आहे. मस्त वाटतं एकदम. बघू शकता. हे जे दाखवलेलं ना मित्रांनो हे आपलं शिवकालीन जीवन होतं. आपल्या महाराजांच्या काळी अशी राहायची माणसं आपली साधेपणाने. बघू शकता. खरंच म्हणतो मित्रांनो एवढं खूप छान बनवलंय ना. खूप म्हणजे खूप छान बनवलं खरंच. हे त्यांचं हे सर्व ऐकून इतिहास ऐकून आणि हा आता जो इथे इतिहास दाखवला आहे खरं सांगतो डोळ्यातून पण पाणी येतं खूप. बघू शकता शिवकालीन जीवन बघा काय होतं आपल्या महाराजांच्या टायमिंगला. कुलाबा किल्ला हा अलिबागच्या किनाऱ्या लगतच आहे. तर मित्रांनो झाले आपले आता महाराजांची भेट पण वगैरे मस्त खूप छान बांधले. आपल्या शिवसृष्टी फिरून झाली मस्त बांधल्या. शब्द अपुरे करतात खरं सांगतो. खूप छान वाटते खूप. आता आम्ही पुढे आता ॲक्च्युली मांडवीमध्ये चाललोय. तर भेटूया मांडवीमध्ये. इथं रस्ता आलेला आहे जवळ. जरा रात्रीची मांडवीची सफर करू.
मांडवी बीच म्हणजेच गेटवे ऑफ रत्नागिरी. गेटवे ऑफ रत्नागिरी. मित्रांनो रात्रीची फिशिंग करतात बघा. आज पाणी खूपच आहे. इकडे मेला लागलेला आहे बघा. बघा सर्व इथं मस्त टाइम स्पेंड करायला आलेले आहेत. यावेळी लाईट बंद आहेत रे मित्रा. अरे लाईट बंद करून ठेवले आहेत. वाटत समोर काय आहेच नाही. हा बघा मित्रांनो हा मांडवीचा नजारा आहे. जेव्हा मांडवीतून बाहेर पडाल तेव्हा आता आतमध्ये येताना पूर्ण समुद्रच आहे. लाटा पण भरपूर येतात म्हणून आधीच पलटी मारलेलं बरं आहे. आता एक आमचा मित्र येतोय भेटायला दाखवतो. चांगला मित्र आहे आमचा खूप मित्र आम्हाला भेटायला. तर मित्रांनो आजचा दिवस मस्त गेला. तुळशीचं लग्न पण झालं. परत संध्याकाळी मस्त फिरायला पण गेलो. एक आपली शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं पण दर्शन घेतलं. परत मांडवी बीचला गेलेलो.